आज मुंबईमध्ये एकतर अशा ओपन स्पेसेस कमी आहेत, ज्या आहेत त्याच्यावर सुद्धा काही ना काही रिझर्वेशन इथून तिथून हे करून कोण विकासक कोण आपल्या स्वतःच्या प्रॉफिटसाठी काहीतरी वेगळं हे करण्यासाठी ते गडप केले जातं. मुलं जाणार कुठे? तरुण पिढीला लहान मुलांना खेळायला ग्राउंड्स पाहिजेत. आज ग्राउंड्स नाही आहेत. आज मुंबईच्या लंग्स कापल्या जात आहेत. आज जे काही जंगलं किंवा जे काही आपलं संजय गांधी उद्यानामध्ये कोणीतरी कोणा डोक्या फार मोठं चालवलं आणि त्यांनी तिथे युनिव्हर्सिटीपासून ते तिथे सगळ्या सेटलमेंट्स आणणार वगैरे, तर हे मान्य नाही. मुंबईकरांनासुद्धा मान्य, त्याला विरोध होणार. इथे ग्राउंड आहे, या ग्राउंडचा उपयोग ग्राउंड म्हणून खेळण्यासाठी मुलांना झाला पाहिजे. आता इथे जे काही टर्फ होतं आहे किंवा काहीतरी फॅसिलिटी म्हणून उभारली जाते, ही इकडच्या लोकांना नागरिकांना मान्य आहे का? तरुणांना मान्य आहे का? लहान मुलांचं तर सांगता येत नाही. पण उद्या याच्यावर जर कुठे प्रायव्हेटायझेशन कोणतरी स्वतःची मालकी हक्क वगैरे काय करायला लागलं तर ही लोक जातील कुठे? उद्या हे सरकारची जमीन म्हाडाची असू द्या, BMCची असू द्या, शेवटी सरकारी ग्राउंड असलेलं हे जर कोणी कुठच्या तरी आमिषानं किंवा कुठच्या तरी मनामध्ये वेगळा हेतू ठेवून जर काय करत असेल तर त्याला तसं करू नये. याच्यासाठी ते बाकीच्या ठिकाणी करू शकता. आणि जर चांगला उद्देश असेल तर राहील. चांगला उद्देश असेल, लोकांसाठी फॅसिलिटी असेल तर लोक सगळं मान्य करून घेतील. पण लोकांचा विरोध, सगळ्यांचा विरोध असताना तेही सरकारी जागेवर स्वतःचं हे करणं, कोणी आपण कोणावर आरोप करत नाही आहोत. कुठून केलं, काय केलं हे कागदोपत्री आलं पाहिजे आणि त्याचं शहानिशा झाली पाहिजे, एवढंच. अन्य म्हणजे आता ज्यांचं म्हाडा आहे, BMC आहे, ह्यांच्याजवळ हे आल्यानंतर त्यांना मान्य आहे का? ते कुठच्या दृष्टीनं मान्य करून घेतील हा प्रश्न आपण घेतो आहे.